आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा। शहादा तालुका हादरला। घाटुळमधील 65 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह 23 दिवसांनी शेतात सापडला। घात की अपघात, चर्चेला उधाण। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ गावातील बेपत्ता असलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृतदेह तब्बल 23 दिवसांनी गावाजवळील शेतात छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। रानूबाई दुलभ इशी, राहणार कहाटूळ, तालुका शहादा असे या महिलेचे नाव असून त्या 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजेपासून बेपत्ता होत्या। आता थेट त्यांचा मृतदेह सापडल्याने त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की घातपात याबाबत संपूर्ण तालुक्यात चर्चेचा उधाण आले आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 मार्च 2026 रोजी कहाटूळ गावातील छोटू पाटील यांच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला। शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असता मृत महिला ही बेपत्ता असलेल्या रानूबाई दुलभ इशी या असल्याचे निष्पन्न झाले। घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली। रानूबाई इशी या साध्या व शांत स्वभावाच्या होत्या। तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले होते। 5-6 वर्ष RPIचे शहादा तालुका महिलाध्यक्ष होते। सामाजिक काम करत असताना संपूर्ण गावाशी त्यांचा चांगला परिचय होता। 8 फेब्रुवारी रोजी त्या कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या। 24 तास उलटल्यानंतरही त्या न परतल्याने कुटुंबियांनी शहादा पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली होती। पोलीस रानूबाई यांचा शोध घेत असतानाच तब्बल 23 दिवसानंतर मंगळवारी दिनांक 3 मार्च धुलीवंदनाच्या दिवशी त्यांचा मृतदेहच एका शेतात सापडला। तेथील शेतमजुरांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी खात्रीसाठी रानूबाई यांच्या नातेवाईकांनी तेथे पाचारण केले। यानंतर रानूबाई यांचे भाऊ कृष्णा पवार यांनी रानूबाई यांच्या अंगावरील साडी आणि गळ्यातील मंगळसूत्रावरून मृतदेहाची ओळख पटविली। रानूबाई इशी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। प्राथमिक तपासात घातपात, अपघात की नैसर्गिक मृत्यू याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही। मात्र मृतदेह ज्या ठिकाणी आढळल्या त्या ठिकाणाची पाहणी करून पोलीस विविध शक्यता तपासत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी संदीप वाघे करीत असून अधिक माहिती शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। गावकऱ्यांमध्ये मात्र या घटनेबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असून पोलिसांनी सत्य परिस्थिती लवकरात लवकर समोर आणावी अशी मागणी होत आहे। राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार।